मठामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तिला आपण चंडिका माता म्हणतो, नवदुर्गा म्हणतो, त्याचे पुढे महामाया म्हणतो, आदिशक्ती म्हणतो. अशी अनेक नावा धारण करणारी अशी ही दुर्गा माता. आणि त्या दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करून आज 7 दिवस झालेले आहेत. आजचा 7वा दिवस आहे. देव घटी बसलेले आहेत. देव जे आहेत ना आपले, ते सगळे घटी बसलेले आहेत. घटी बसणं म्हणजे ते यज्ञ करून राहिलेले आहेत. ते बसलेत म्हणजे यज्ञ करून राहिलेले आहेत. आणि त्यांचा यज्ञ सफल झाला की दुर्गा माता ही त्या यज्ञातून बाहेर येणार आहे. आणि देवांवर जे संकट पडलेले, महान असं संकट आलेले, देवांवर नाहीये तर जगावर, या जगावर महान संकट आलेलं आहे. आणि ते संकट निवारण्यासाठी देव घटी बसलेले आहेत. म्हणून आज ज्या ज्या ठिकाणी कुलदैवत आहेत, ती कुलदैवत कायमस्वरूपी आहेत. त्यांचं विसर्जन वगैरे काही नाहीये का. आणि त्या कुलदैवतामध्ये आज 7वी माल विराजमान झालेली आहे. 7वी माल आहे. आणि त्यानिमित्त मज पामराची अल्पशी सेवा या गावामध्ये, तर मला फार आनंद वाटतो की बऱ्याच दिवसापासून, आणि मी म्हणजे सामान्य कीर्तन करे, तसं मला काही येतच नाही. कोणी बोलावलं तर जातो, कोणी बोलावलं तर जातो. तसं आपली काही प्रसिद्धी वगैरे समाजात काही नाहीये. तर तेव्हा कोंढेकर मंडळीने मला आमंत्रित केलं, मला आश्चर्य वाटतं. कारण सध्याची स्थिती फार वेगळी आहे. नवतरुण मंडळी पुढे आलेली आहे. आम्हाला तेच वाटतं त्यांनी पुढे यावं. कारण समाज तसा सुधारणार नाही. समाज सुधारण्यासाठी नवतरुण मंडळीची गरज आहे. त्या मंडळीने स्थापना करावी, मंडळ स्थापन करावं, पुढे यावं आणि धार्मिक कार्य पुढे करावं अशी आपली इच्छा आहे. आणि म्हणून आज आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग तुम्हा सर्वांचे सुपरिचित संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत तुकोबाराया यांचे 13 टाळकऱ्यांपैकी एक 14वा टाळकरी असं म्हणायला हरकत नाही, निळोबाराया यांचा हा 4 चरणाचा इतका सुंदर अभंग आहे. या अभंगातून निळोबाराया या दुर्गा मातेकडे विनंती करतात बरं का. आणि नुसती विनंती करीत नाही, आम्ही विनंती करतो, पण आम्ही नुसती विनंती करतो. या अभंगातून निळोबाराया सांगतात, दोही डोळा घालून वाती, दोन्ही नाही दोन्ही दोन्ही म्हटलं ना तर दोन्ही वेगळे होतात, पण दोही म्हटले ना तर ते एका ठिकाणी येतात. दोही डोळा घालून वाती निळोबाराया सांगतात. आणि वाट पाहे दिवस रात्री. पुढे पाहू आपण. निळोबाराया सांगतात की हे दुर्गा माते, हे महामाया आदिशक्ती, तुझं आम्ही मागचं रेकॉर्ड पाहिलेलं आहे, भूतकाळातलं. आणि आता सध्या मी जे ऐकतो ना, कीर्तनकारांच्या मुखातून जे ऐकतो ना, तो सगळा भूतकाळ आहे. तो सगळा काय आहे? भूतकाळ आहे. कथा भूतकाळातल्या आहेत, गोष्टी भूतकाळातल्या आहेत, दृष्टांत भूतकाळातले आहेत. पण सध्या आम्हाला गरज आहे भूतकाळ वर्तमान काळात आणायचा आहे. भूतकाळ जो आहे तो वर्तमान काळात आणायचा आहे. वर्तमान काळात भूतकाळ आणून त्याचं अनुकरण करायचं आहे. आणि भविष्यकाळ जो आहे त्यालाही मागे आणायचं आहे. बरं का. आम्ही दुःख का भोगतो? आम्ही दुःख म्हणून भोगतो की आम्ही भूतकाळाचा विचार करतो म्हणून दुःख भोगतो. आणि आम्ही त्याच्यापेक्षा अधिक दुःख भोगतो भविष्यकाळाचा विचार करतो म्हणून. तर भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही, भूतकाळाला पण मागे आणायचं आहे आणि भविष्यकाळाला पण पुढे आणायचं आहे. दोघांना वर्तमान काळात उतरवायचं आहे. दोघे वर्तमान काळात आणले, दोघांचा लय केला की तुम्ही सुखाने राज्य करू शकता. का. आणि म्हणून निळोबाराया सांगतात
की वाट पाहे दिवस राती, हे माते मी तुझा भूतकाळ अनुभवला, भूतकाळामध्ये तू काय काय काम केलं, कसं कसं काम केलं, त्या कामाचा पाढा गायल्यानंतर मला वाटतं की माते डोळ्यात तेल घालून मी तुझी इच्छा करतो माते, ये तुझी वाट पाहतो मी, बरं का, केव्हा येशील धावून ये, काय सांगतात, तुझी वाट पाहतो मी, डोळ्यात तेल घालून डोळ्यात वाती घालून तुझी वाट पाहतो, तू केव्हा धावून येशील, आणि तू धावून ये, आणि धावून येऊन काय कर, प्रेम पान्हा पाठीशी स्तनी, मला प्रेमरूपी पान्हा दे, प्रेमरूपी पान्हा दे. एवढ्याने निरोबा थांबले नाही, पाचही प्राण ठेविले कंठी, माझे जे 5 प्राण आहेत ना, म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे पंचप्राण आणि उपपंचप्राण आहेत, म्हणजे एकूण 10 आहेत, पण आपण 5चाच विचार या ठिकाणी करूया. हे जे पंचप्राण आहे ते मी काय केलेले, एकवटलेलं आहे, म्हणजे माझा प्राण कंठात आलेला आहे, ज्याचा प्राण कंठात आला त्याला काय लावतात माहिती का, काय म्हणतात त्याला, गॅस, गॅस, म्हणजे गॅसवर आहेत ते, गॅसवर कुणाला ठेवतात, ज्यांचे 5ही प्राण एका ठिकाणी आले, कंठाच्या ठिकाणी आले, आणि कंठाच्या ठिकाणी 5 प्राण आले की त्याचा श्वासोश्वासच बंद होतो, आणि मग कृत्रिम श्वासोश्वास जातो. एरवी विचार केला ना महाराज, तर या जगामध्ये हवा किती आहे बरं, हवा विकत मिळते का, हवा विकत मिळत नाही, पण गॅस म्हणजे काय, गॅस म्हणजे तो प्राणवायूच आहे, पण तो प्राणवायू विकत घेतला जातो. तोच प्राणवायू जेव्हा आम्ही जर एखाद्याचा टायर पंक्चर झाला तर तिथे सुद्धा हवा विकतच घ्यावी लागते, तो, आणि त्याच्यात हवा भरली की म्हणजे तो पंक्चर काढला म्हणतात. आधी हवा नव्हती का टायरच्या आतमध्ये, आधी होती, आतही आहे, बाहेरही आहे, पण तो लूज झालेला आहे, आणि ते म्हणून गाडी काम करत नाही. पंक्चरचं काम कोणाच्या हातात आहे, गाडीचं पाय म्हणजे टायर, असेल का, म्हणजे तो टायर लूज झालेला आहे, आणि म्हणून निळोबाऱ्या सांगतात की 5ही प्राण ठेविले कंठी, हे माते तुझी वाट मी नुसती पाहत नाही, तर माझे प्राण कंठात आलेले आहेत, तुझशी भेटावया लागली, माझी एवढीच इच्छा आहे की म्हणजे माझा प्राण गेला तरी भेटतर, पण तुमची भेट व्हावी एवढी माझी इच्छा आहे. निळा म्हणे, माझे आई, हे दुर्गा माते, हे महामाया, हे आदिशक्ती माते, हे माझ्या आई, न धरी निष्ठुर हो विठाबाई. काय सांगतात विठोबाया की आता तू माझ्यासाठी अजिबात निष्ठुर होऊ नको, माझ्या हाकेला आवाज दे, हो दे, आणि हे माते तू धावून ये, हे विनंती कुणाला करतात, दुर्गा मातेला नाही. दुर्गा मातेला या अभंगातून विठोबा विनंती करत नाहीत, जिथं धावा करतात ती विठाबाई, ते कोण आहे, विठाबाई आहे. म्हणून या अभंगात एक वेगळंच नाविन्य आहे, आणि ते नाविन्य आपल्याला पाहिजे. असा सरळ या अभंगाचा अर्थ. दोही डोळा घालून वाटी, दोही डोळा घालून वाटी, वाट पाहे दिवस राती, केव्हा येशील धावूनी, केव्हा येशील धावूनी, प्रेम पान्हा पाठीशी स्तनी, 5ही प्राण ठेविले कंठी, 5ही प्राण ठेविले कंठी, तुझशी भेटावया लागी. निळा म्हणे माझे आई, निळा म्हणे माझे आई, न धरे निष्ठुर हो विठाबाई. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः.
आपल्याला पुरे 8 वाजलेले आहेत, फक्त 1 तास सेवा आहे आणि म्हणून जेवढा तुला घाईत जाते तेवढं पाहूया आणि म्हणून पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या अल्पशा कीर्तन शिवायला तत्प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. आपला जो जन्म आहे मनुष्य आम्ही म्हणून जन्माला आलेलो आहोत की आपल्याला नारायणाची भेटी घ्यायची आहे. ही नारायणाची भेटी कशी होईल याचा विचार हा सद्विचार आहे. सारासा विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे, विठोबाचं नामस्मरण कंठामध्ये करा, तुम्हाला भगवंत भेटी दिल्याशिवाय त्याची भेट व्हावी इच्छा अशी इच्छा असेल तर सार काय आणि असार काय, नाम काय अनाम काय याचा विचार करा. अनाम शक्तीशी एकरूप व्हा, भगवंत तुमच्या पाठीपुठी उभा आहे, पाठीपुठी उभा आहे. आणि म्हणून आपल्याला आजचं जे कीर्तन आहे थोडस मला दुर्गा मातेकडे जायचंय आणि पुन्हा लगेच पंढरपुराकडे आपण वळूया. कारण तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील पण प्रत्येक कीर्तनात तुम्ही दुर्गा मातेचाच गोडवा ऐकला असेल. कारण देवी महात्म्य आपण पाहिलं तर देवी महात्म्यामध्ये असा नियम टाकलेला आहे की मधुकैटभाचं घातन
भस्मासुराचं महिषासुराचं मर्दन आणि शुंभ निशुंभाचं निर्दलन याची कीर्तन करा. वेगळं असं काही आजची जी स्थिती आहे, देव कार्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर देवीच्या कार्यामध्ये देवीने केलेली कर्म, देवीने केलेली क्रिया याचं वर्णन करायचं बरं का. तर फक्त 10 मिनिटं मी देवीसाठी घेणार आहे आणि लगेच आपण वेगळ्या मार्गाने पदार्पण करूया. तर पहिली गोष्ट अशी आहे की मधु आणि कैटभ हे दोन्ही पोरं विष्णूची बरं. ही दोन्ही पोरं कोणाची? विष्णूची. आणि आतापर्यंत या जगाच्या विनाशासाठी जी कारणीभूत झाली ती सगळी पोरं देवांची. माणसाची मुलं जगाच्या विनाशासाठी आतापर्यंत कोणीच कारणीभूत झाली ती देवांची आहेत ना. भगवान श्रीकृष्णाची किती पोरं होती, पण देवाने पाहिलं की मी गेलो ना की हे जगाचा विनाश करते म्हणून स्वतःच्या डोळ्यासमोर 56 कोट यादवांचा नायनाट केला आणि देव हसले देव महाराज. म्हणून आतापर्यंत जेवढी जी आहेत ना, आता ही 2 पोरं विष्णूची, मधु आणि कैटभ, कानापासून त्यांची निर्मिती झाली. एक गोड बोलायचा, एक कडू बोलायचा, लक्षात रखा. पण दोघे भाऊ आणि त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. हेही तुम्हाला सांगतो की ही देवांची पोरं जर भगवान महाविष्णूची पोरं असतील तर ब्रह्मदेवाची आराधना करायची. ब्रह्मदेवाची पोरं असतील तर भगवान शंकराची आराधना करायची. आणि भगवान शंकराचे पोरं असतील तर महाविष्णूची आराधना करायची. आणि देव त्याला म्हणतात ज्याच्या ठिकाणी खऱ्या खोट्याचा निवाडा नाही. देव बऱ्या वाईटाचा विचार कधीच करत नाही. हे दोघे यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रात्री नाही, दिवसा नाही, खाली नाही, वर नाही, आत नाही, बाहेर नाही, शास्त्राने नाही, अस्त्राने नाही, असा वर मागून घेतला महाराज. आणि ब्रह्मदेवाने काहीच विचार केला नाही. हे काय करतील पुढे जगाचं. तथास्तु म्हटले आणि तथास्तु म्हटल्याबरोबर असा उच्छाद मांडला. संपूर्ण जग, संपूर्ण विश्व, संपूर्ण जनता, ऋषी मुनी, देवादिकांसह सळोकी पळो करून सोडले महाराज. अगदी थोडक्यातच आपल्याला माहिती आहे. आणि सळोकी पळो करून सोडल्यानंतर मग ब्रह्मदेवाबरोबर युद्ध करायला ते निघाले. दयाच्या कृपेला आईचे वरू तेथे तरी मी विचारू मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे गीतेमध्ये पार्थ भगवंताला सांगतात, हे देवा तो भस्मासुर मी नाही की भगवान शंकराकडून वर मागून घेतला, ज्याच्या मस्तकावर हात ठेवले त्याचं भस्म होईल आणि मग त्याला अवकाळ बरं का विनाशकाले विपरीत बुद्धी निर्माण झाली. आणि पार्वतीकडे पाहिल्यानंतर भगवान शंकराच्या पत्नीचा मोह त्याला झाला आणि त्याने ठरवलं आपण शंकरालाच मारूया म्हणजे ती आपल्याला मिळेल पार्वती. आता पार्वती म्हणजे काही सामान्य नव्हती. ती काही वालीची तारा नव्हती, एवढे विसरू नका. ती वालीची तारा नव्हती. ती वालीला मारल्यानंतर तारा कुणाकडे गेली? सुग्रीवाकडे गेली. लक्ष नका. पण मग जेव्हा त्याने असं ठरवलं, हे ठरवल्यानंतर भगवान विष्णूला विचार करावा लागला आणि भगवान महाविष्णूने काय केलं? मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन आणि मग ती मोहिनीकडे पाहिल्यानंतर त्याला वाटलं अरे ही तर पार्वतीपेक्षा सुंदर आहे. त्याने तो नाद सोडला, पार्वतीचा नाद सोडला आणि मोहिनीच्या मागे लागला. मग मोहिनीने सांगितलं मी प्रसन्न आहे, मी तुला वरू शकते, तुझ्यासारखा पती मला मिळाला तर मी फार सुखी होईल. पण ही मोहिनी कोण होती? मोहिनीच होती. कोण होती? ती मोहिनीच होती. एवढंच मी सांगू इच्छितो. तिने सांगितलं चालेल म्हणे. हा आणि तिथे सोपा उपाय सांगितला. सरस्वतीकडे जेव्हा शुंभ गेले
तिने सांगितलं की माझ्याबरोबर युद्ध करून जो मला हरवील, जो विजयी होईल, मी त्याला वरीन. पण या मुलीने काय सांगितलं? नाचायचं माझ्याबरोबर. भूते वेताल नाचती आणि हर्षयुक्त उमापती. म्हणजे आता भूते कोणाचे आहेत? भगवान शंकराची भूते. मग आम्ही कुणाला घाबरतो? भूताना. भूत म्हटलं की आमचं काळीच कापायला लागतं. का? तर आम्हाला हे माहीतच नाही भूत हे कोणाचे आहे. हे भगवान शंकराचे हस्तक आहे. भगवान शंकर सांगतील तसे त्याच्या पुढे की भगवान शंकराचीच पोर आहे भूत, तरी त्यांना आम्ही घाबरतो. असं आपला विषय की म्हणजे हा जो मधु आणि कैटभ यांनी जेव्हा एवढा त्रास दिल्यानंतर मग मोहिनी सांगून राहिलेले आहे की आता आपण असं करूया, तुम्ही मी जसं नाचेन तसं तुम्ही नाचायचं. कुणी? भस्मासुर आहे. आणि जसं नाचायला सुरुवात केली तो स्वतःलाच विसरला हो. आणि तेव्हा मोहिनीच्या लक्षात आलं की आता हा भानावर नाही. माणसं भानावर राहत नाही, त्यांना भानावर आणण्यासाठी कीर्तन आहे. माणसं अभान झालेली आहेत, त्यांना मी कोण आहे याचा विचार नष्ट झालेला आहे. मी कोण आहे इथे आणण्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन हसण्यासाठी नाही, कीर्तन रडवण्यासाठी नाही, कीर्तन उडवण्यासाठी नाहीये, तर सावध करायचे माणसाला, मनुष्यपणाला सावध करण्यासाठी कीर्तन आहे. आणि म्हणून हा भानावर नाही याचा विचार त्या ठिकाणी मोहिनीने केला. नाचता नाचता काठी ते कमरेवर हात ठेवले, गुडघ्यावर हात ठेवले, खांद्यावर हात ठेवले. ती जशी करायची तसा तो भस्मासूर करायचा. आणि मग अगदी रंगात येऊन दिला नाच आणि दोन्ही हात मस्तकावर ठेवले. आणि विनाश काले परित बुद्धी. महाराज आपणा घात करू, आपला घात कुणीही करणार नाही. जर आपण महाभारतात गेलात ना तर तीनच महायोद्ध्यांना भगवंताने ज्ञान शिकवलं. पहिला महायोद्धा असेल भीष्मराज. भीष्मराज जेव्हा मृत्यूशय्येवर पडला त्यावेळेला भगवंताने त्याला ज्ञान शिकवलं की हे भीष्मराजा, तू जर दुर्योधनाला शब्द दिला नसतास तर हे युद्ध झालंच नसतं. आणि किती हानी झाली. 7 अक्षौणी पांडवांचे, 11 अक्षौणी कौरवांचे आणि अनेक राजे रजवाडे, कोट्यावधी लोक मृत्युमुखी पडली, खच्च्या खच पडले, रक्ताचे पाठ वाढले तुझ्यामुळं. म्हणून आता या बाणांच्या टोकावर दुःख भोग राजा, तुझ्यामुळं झालंय सगळं. काय दुर्योधनाची ताकद आहे पांडवांबरोबर लढायची. पुढे आला द्रोणाचार्य. द्रोणाचार्याला कपड्यानेच मारलं त्याबद्दल वाद नाही, पण द्रोणाचार्याला सुद्धा ज्ञान शिकवलं. द्रोणाचार्य, तुम्ही ब्राह्मण आहात ना, ब्राह्मणाचं हे काम नाहीये अधर्माला मदत करणं. कुणाला मदत केली तुम्ही आणि कुणामुळं केली? पुत्र मोहामुळं. अरे जगाचा विचार करा, पुत्र मोहामुळं मरावंच लागेल. द्रोणाचार्य आपल्याला मरावंच लागेल. द्रोणाचार्य गेले. पुढे कर्ण आला. महाराज या तिन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत ना, तर देवाने त्यांना मृत्यूला प्रवृत्त केले. भीष्मराजा बरोबर भीष्माने त्याला बाण सोडला आणि त्याने याला बाण सोडला आणि मग भीष्माने. असं नाही. द्रोणाचार्याला सुद्धा म्हणजे द्रोणाचार्याने अर्जुनावर शक्ती लावली, अर्जुनाने द्रोणाचार्यावर शक्ती लावली आणि द्रोणाचार्याचा कंठ अर्जुनाने उडवला. असं नाही. कर्णाला मारलं गेलं बरं का. कर्णाने ठरवलं होतं ब्रह्मास्त्र सोडायचं. ब्रह्मास्त्र याचा अर्थ असा आहे की संपूर्ण ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा विनाश. एक ब्रह्मास्त्र सोडलं तर नुसते कौरव पांडव मेले नसते, संपूर्ण जगाचा विनाश म्हणजे एक ब्रह्मास्त्र. त्याने ब्रह्मास्त्राला दोरी लावली, पण देवाने सांगितलं थांब कर्ण थांब, आधी तुझ्या कर्माचा पोवाडा वाच. तू तुझ्या जीवनामध्ये काय केलं कर्ण? अरे तू दानशूर होतास कर्ण, तू कुंती पुत्र होतास कर्ण, का अधिकार होता कर्णाचा? महाराज जेव्हा हस्तिनापुरात देव गेले ना
हस्तिनापुरात गेल्यानंतर आतापर्यंत देवाच्या रथात कोणीच बसला नाही आणि देवाच्या रथात कोणी बसूही नाही आणि बसण्याचा अधिकार सुद्धा नाही. पण स्वतःच्या रथात कर्णाला भगवंताने घेतलं. जरा बाहेर जंगलात फेरफटका मारला. त्या फेरफटक्यात सांगितलं, कर्णा विचार कर, तू कुंतीचा मोठा पुत्र आहे, तू पांडवांचा 6वा मोठा थोरला बंधू आहे. अद्याप विचार कर, कौरवांच्या बाजूने लढू नको. पण एका सूत पुत्राला अंग देशाचा राजा केल्यानंतर तू बेभान झाला. तुम्हाला जर एखाद्याचं तुम्हाला असं ठेवलं, तू आता आमदार हो. तुम्हाला जर बिनविरोध आमदार दिला एखाद्या सामान्य माणसाला आणि त्याला सांगितलं तू आमदार होऊ नको, कोण ऐकेल? कोणी ऐकणार नाही. कर्ण ऐकला नाही, देवाचं ऐकलं नाही. कुंती मातेने सांगितलं, बघ विचार कर, तू नसेल ऐकत तर नको ऐकू, पण कमीत कमी पांडवांचा संवाद करू नको. आणि हे केव्हा कळलं दुर्योधनाला? जेव्हा म्हणजे कर्ण मारला गेला तेव्हा दुर्योधनाला कळलं की जरी कर्णाने आपल्याला इतका मोठा शब्द दिला तरी सुद्धा कर्ण युद्ध करत असताना सांभाळून करत होते. कारण युद्ध संपायला आलं तरी 5 पांडवांपैकी एकही योद्धा कर्णाला मारता आला नाही. त्याचं कारण काय? कुंती मातेने सांगितलं होतं, तू लढ, दुर्योधनाच्या बाजूने युद्ध कर, पण पांडवांना मात्र हात लावू नको, माझ्या 5 पुत्रांना हात लावू नको. आणि म्हणून अर्जुनाची इच्छा होती कसा मारायचा, अधर्म कसा करायचा. पण देवाने सांगितलं, अरे जेव्हा द्रौपदीला भरसभेत उडीत आणली, कर्णा तुझा धर्म कुठे होता? अर्जुना बघतो काय, हीच संधी आहे. हा जोपर्यंत निशस्त्र आहे, याच्या हातात शस्त्र नाही, तोपर्यंत अर्जुना तू मारू शकतोस. एकदा त्याच्या हातात शस्त्र आलं की मग तुला कर्ण आटोपणार. मला काय सांगायचं, उन्मत्त होऊ नका. श्रीमंती आली तर माजू नका, गरिबी आली तर लाजू नका. हे शिकायचे आपल्याला. आता आपल्याला कुठे जायचंय? मधु आणि कैटभ. कशाला का एवढे उन्मत्त झाले, 5000 वर्ष युद्ध चाललं आणि भगवान विष्णू प्रसन्न झाला तर काय म्हणे, योद्धे ते वरच कसा होता, ब्रह्मदेवाचा वर होता त्यांना. कशाला का? आणि मग युद्ध थांबवलं, भगवान विष्णूने युद्ध थांबवलं आणि सांगितलं की मी प्रसन्न आहे, तुम्ही वर मागा. उन्मत्त त्याला म्हणतात. म्हणजे तू युद्ध थांबवतो आणि वर माग सांगतो, अरे तूच माग म्हणे आमचं. त्याला म्हणतात उन्मत्तपणा. आणि उन्मत्तपणा लढला त्या दोघांना. तूच माग म्हणे. देवाने काय मागितलं? माझ्या हातून तुम्हाला मृत्यू यावा. किती सुंदर वर मागितला. कुणाकडे मागितला? मधु कैटभकडे मागितला की माझ्या हाताने तुम्हा दोघांना मृत्यू यावा. असं काहीतरी मागा की ज्याने हित होईल. त्याने वर दिला तथास्तु. हसले ते दोघेही हसले उन्मत्तपणामुळे. आणि म्हणून उन्मत्तपणा सोडून द्यायचा आपल्याला. उन्मत्त इथे हे शिकायचं आपल्याला की दोघे उन्मत्त झाले म्हणून मेले. दुसरा जो आहे तो महिषासूर. त्या महिषासुराचा विचार आपण जर केला तर भगवान महाविष्णूपासून ब्रह्मदेवाची निर्मिती, ब्रह्मदेवापासून मरीची ऋषी असे सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी निर्माण केले मरीचीपासून. आणि त्यांना तपश्चर्येला पाठवले. सृष्टीची निर्मिती करायची होती पण आत्रे महाराज गेले, भृगु महाराज गेले, वशिष्ठ मुनी गेले. पण देवाची तपश्चर्या केल्यानंतर हे सगळं त्यांना असत म्हणे, हे काय करून ठेवते म्हणे, हा उद्योग का करावा सृष्टी निर्मितीचा. मग तो उद्योग कोणी केला? कश्यप ऋषीने केला. कश्यपाने तो उद्योग केला. आणि त्या कश्यपाचा पुत्र हिरण्यकश्यप, हिरण्यकश्यपूचा पुत्र भक्त प्रल्हाद. आता तिकडे कथा मी सांगणार नाही
भक्त प्रल्हाद कसा जन्माला आला ते सांगत नाही, कारण मग आपला वेळ तिकडे निघून जाईल. त्याच्याऐवजी हे सांगतो की प्रल्हादाच्या पोटी तो जन्माला आला अविरात. अविरात बरं का, त्याचं नाव काय होतं? अविरात. तो अविरात एवढा उन्मत्त झाला, एवढा माजला की मी मनुष्य आहे याची जाण त्याला राहिली नाही. तो म्हशींच्या कल्पाच्या पाठीमागे लागायचा मला, म्हणजे म्हशीं बरोबर संग करायचा तो अविराट. म्हणून त्याला नाव काय पडलं? महिषासूर. तो कोण होता? भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा मुलगा. पण वर्म चुकली बापुडी. वर्म चुकल्यानंतर फेरा पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात घ्या, उन्मत्त व्हायचं नाहीये, लक्षात ठेवायचंय काही परस्त्री माते समान. हा आपल्या सनातन धर्माचा पहिला नियम आहे, परस्त्री माते समान. परस्त्रीकडे पाहताना आम्ही आमच्या आईकडे ज्या भावनेने पाहतो त्याच भावनेने पहा. हे शिकायचं आपल्याला महिषासुराकडून. हे शिकायचं आपल्याला महिषासुराकडून. धडा घ्यायचा आपल्याला, बोध घ्यायचा आपल्याला. तिसऱ्यांदा देवीने जो अवतार घेतला, देवीने महाराष्ट्रात 3च अवतार घेतलेले आहेत बरं का. आता ती कथा मी सांगतच नाही, फक्त एवढं सांगू इच्छितो की सरस्वती म्हणून तिने अवतार घेतला. शुंभ आणि निशुंभ हे दोघे त्या तिच्या रूपावर घालून त्यांच्या दोघात भानगड लागली. दोघात भानगड लागली आणि अनेक खच्च्या खच पडले बरं का. शुंभ गेला, मुंड गेला, सुग्रीव गेला, धूम्राक्ष गेला, अनेक मेले. आणि मला फक्त याच्यातून एवढं सांगायचंय की कोट्यावधी गेले. या संग्रामामध्ये देवीने कोट्यावधी राक्षसांचा वध केला आणि त्याचं कारण फक्त एकच होता, शुंभ, निशुंभ, महिषासूर आणि मधुकैटभ. बाकीच्या जनतेने काय केलं होतं आता आपल्याला माहित असेल. इस्रायलला युद्ध चालू आहे, तिथे ती एक संस्था आहे, काय तिचं नाव? हमास नावाची एक अतिरेकी संस्था आहे. काही कारण नसताना त्या इस्रायलवर हमला केला. कमीत कमी 2,500 ते 3,000 अगदी म्हणजे सामान्य तुमच्या आमच्यासाठी माणसं मारली गेली. पण तिथल्या पंतप्रधानाने ठरवलंय हमास नावाची संस्था जिवंत ठेवायची नाहीये. काही झालं तरी चालेल, एक तर इस्रायल नष्ट होईल नाहीतर पॅलेस्टाईन नष्ट करू. असं काहीतरी करा. का दया दाखवता? दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्गलन कंटकाचे. तुकोबराय सांगतात दया तिचे नाव. अरे भूतांवर दया करा, तिला दया म्हणतात. पण अनेक निर्गलन कंटकाचे राक्षसांना मारले, वाईट प्रवृत्ती नष्ट केली तर ती सुद्धा दयाच आहे. वाईट प्रवृत्तीच्या माणसावर कधीच दया दाखवू नका. दया दाखवली तर अपकार्यावर उपकार केल्यासारखं होईल आणि त्याचा पश्चाताप आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा बोध आपल्याला घ्यायचा आहे की खचच्या खच पडले महाराज, एवढी जीवितहानी झाली, त्याचं कारण हे आहे. आणि एवढी जीवितहानी झाल्यानंतर आता हीच देवी दुर्गा माता आदिशक्ती माया एकदा पाठीमागे पाहायला लागली बरं का. मागील अवतारी व्यर्थ मी समजले आणि मग तिने विचार केला, अरे 3 अवतारामध्ये एवढे राक्षस मी मारले, पण माझं जे योगदान आहे ते फुकट गेलं. माझं योगदान काय झालं? फुकट गेलं. जे रक्षिले तेही काळे निमती. काय म्हणते की म्हणजे मी काय केलं की शत्रूला मारला, पण जे माझ्या पक्षात होते त्यांचं रक्षण केलं, पण रक्षिले तेही काळे निमती. आता तिने जेव्हा पाठीमागं पाहिलं ना, तर ज्यांचं रक्षण केलं होता ते सगळे गेले होते, एकही जिवंत नव्हता. आता आम्ही काय जिवंत राहणार आहोत का? आम्ही सुद्धा आज नाही उद्या जाणारच आहोत. मग मी वाचविले काय त्या प्रती, काय सांगते. मग त्यांना मी वाचवण्याचा उपयोग काय झाला? ज्यांना रक्षले, ज्यांना वाचवले तेही गेले, जे वधिले तेही सरती, तेही काळे सरती. ज्यांचा वध केला ते सुद्धा कालांतराने मरणारच होते.
अवघी सारी मरतीना. काय म्हणते देवी, समजा मी यांना मारलेच नसते, मी युद्ध केलंच नसतं, तिथे अवघी सारी, मग ही सगळी जनता मेलीच नसती का? मग मेलीच असती तर मग मी जे केलं ते योग्य केलं नाही. मी जे केलं ते योग्य केलं नाही. हा पश्चाताप आमच्या दुर्गा मातेला झाला आणि मग दुर्गा माता आता काय करून राहिलेले अभंगाच्या पहिल्या चरणात. मी का त्या आईची वाट पाहतो. ती आई आता ती दुर्गा माता राहिली नाही. तिला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यामुळं ती आता कोण आहे माहितीये का? विठाबाई. ती आता कोण झाली? विठाबाई. म्हणजे सात्विक तत्व, शुद्ध सात्विक तत्वाकडं आमच्या ही देवी वळलेली आहे. कारण आता तुम्हाला 2 दृष्टांत सांगतो, मग लक्षात येईल. हे देवी महात्म्यातलं नाही बरं. हे दोन्ही दृष्टांत देवी महात्म्यात नाही. एकूण पुराण किती आहेत माहिती आहे का? 18 जोडे 36 पुराण आहेत. तुम्ही ज्या पुराणाकडे जाल ना, ब्रह्मपुराणाकडे गेलं तर ब्रह्मदेव श्रेष्ठ. सगळ्यात श्रेष्ठ कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या पाया पडतो विष्णू आणि भगवान शंकर सुद्धा. मग तुम्ही विष्णू पुराणाकडे गेलं तर विष्णुदेव श्रेष्ठ, त्याचे भगवान शंकर पाया पडतो. शिवपुराणाकडे गेलं तर भगवान शंकर श्रेष्ठ. देवी पुराणाकडे गेलं तर आता आपण पाहिलं नाही का, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवीचे पुत्र साचार आणि देवांवर संकट पडतात हो देवी अवतार घेत असते. आता विष्णू पुराणाकडे गेलं तर विष्णू भगवान सांगतात की आदी माया, ही ब्रह्मी माया माझी आहे आणि ही माझ्या अधीन आहे. मी सांगेन तशी वागते. कोण? दुर्गा माता. मी सांगेन तशी वागते. एक पाऊल सुद्धा माझ्या हुकमाच्या बाहेर टाकणार नाही महाराज. कोण? दुर्गा माता. पण देवी पुराणात तीच माता काय सांगते? ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही पुत्र देवीचे साचार आणि देवांची संकट पडतात हो. म्हणजे देवांना संकट पडल्यानंतर देवी अवतार घेत असे. आणि मग मधुकैटभ कोणी मारले? भगवान विष्णूने मारले, सुदर्शन चक्राने मारले बरं का. आणि भस्मासुराला मारताना तुम्ही म्हणाल ही मी माझं मत नाही सांगत बरं का, एवढी दारू प्याली होती ना म्हणून. आता काय तर तो लायकच नव्हता खून करायच्या. मग कसा खून केला? म्हणजे एवढा दारू प्याला होता ना. ज्यांचे ज्यांचे खून झाले त्यांचा जो मारेकरी आहे खुनी, तो दारू पिऊनच खून करतो. मला वाटतंय तुम्ही देवीने जे केलं त्याचं काहीतरी वसा घेतलेला आहे. भस्मासूर मारताना किती आमच्या आशिकाताईने इथे सांगितलं 100,000 वर्ष चालू होते युद्ध. किती?
100,000 वर्ष भस्मासुराबरोबर युद्ध चालू होतं देवीचं, पण भस्मासुर ऐकतच नाही. मग ती स्वतःही दारू प्याली आणि सिंहाला पण दारू पाजली होती. तुम्हाला माहित असेल कदाचित, लोक जायचे ना बैल हाकलायला तर दारू पाजायचे महाराज. तो हाकलणारा पण दारू प्यायचा आणि बैलांना पण दारू पाजायचे. मग काय ते चिमतीलाच ना हो, शरीर चिमतीला ना याला सूट ना त्याला ते सूट. लक्षात का? म्हणजे बैलही तर आणि हाकलणारा सुद्धा, म्हणून चिमतीची शर्यत केली. आता मध्ये मध्ये बराच गोंधळ उडला होता. म्हणे एक क्रिकेटपटू म्हणे काहीतरी त्याने ते घेतलं होतं म्हणे असं, आणि त्याच्यामुळे तो षटकारच मारायचा नुसता. षटकार मारणं सुद्धा तसं नाही मारायचं. लक्षात का? पण देवी मद्य प्याली याचा विचार आपण करायचा नाही, म्हणून आपण प्यायची. असं काय मला नाही तिकडे जायचं. आपला विचार फक्त एवढाच आहे की म्हणजे महिषासुराला देवीने मारलं. लक्षात का? म्हणजे हे सगळं केल्यानंतर जर आपण विचार केला तर मी आता रामायणातली कथा सांगतो, मग आपल्या लक्षात येईल. सीतामाईला रावण घेऊन गेला, पळवून नेली असं आम्ही म्हणणार नाही, आणि आमच्या दृष्टीने ते उचित नाही. आमच्या दृष्टीने ते उचित नाहीये. तर वशिष्ठ मुनीने सीतामाईला विनंती केली की हे माते, माझा जो श्रेष्ठ शिष्य आहे, मी नेहमी सांगतो की जेव्हा वशिष्ठ मुनींना शिष्य करण्याचा अधिकार प्राप्त झाला तेव्हा त्यांच्या हस्ते पहिला शिष्य कोणता आला असेल तर रावण. पहिली माळ कोणाला घातली? वशिष्ठ मुनीने रावणाला. महाराज काय अधिकार असेल त्या रावणाचा, काय अधिकार असेल त्या रावणाचा. पण माळ घातल्यानंतर लंकेचा राजा पुन्हा इकडे आला नाही आणि वशिष्ठ मुनीला सुद्धा लंकेला जायला मिळालं नाही. म्हणून त्याने विनंती केली सीतामाईला, हे सीतामाते माझ्यासाठी तू एकदा लंकेला जा. म्हणून सीतामाई लंकेला गेली. भावार्थ रामायण वाचा, आपल्या लक्षात येईल. मी माझ्या मतीचं काहीच सांगणार नाही. सुंदर वर्णन भावार्थ रामायणामध्ये आहे. मग सीता लंकेला गेल्यानंतर मग प्रभू राम नंतर गेले. मला फक्त एवढं सांगायचंय की सीता ही आदिशक्ती माया होती, एवढं मी सांगू इच्छितो आपल्याला. हा फार सुंदर दृष्टांत आहे. आणि राम प्रभू जेव्हा लंकेला गेले तेव्हा रावण जो मारला तो किती तोंडाचा होता? 10 तोंडाचा होता. मी तुम्हाला प्रश्न विचारित नाही आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊ नका. तुम्ही रामायण पाहिलं असेल तर रामायणात तुम्ही जो रावण पाहिला त्याला किती तोंड होती? टीव्हीला पाहिलं का रामायण? तुम्ही टीव्हीत तुम्ही रामायण पाहिलं असेल तर मला सांगा की त्या रावणाची तोंड किती होती? एकच होता ना की 10 होती? एकच होता. बरं का, एकच तोंड होता. पण तरी मला नाही विचारलं बरं का, एका कीर्तनकाराचं ऐकलं होतं की म्हणजे रावणाला 10 तोंड होती, मग रावण कसा निघायचा, म्हणे झोपायचा कसा? मग एकाने सांगितलं तो होता ना झोपायचा, मग दुसऱ्याने सांगितलं म्हणे त्याने खड्डा खोदला होता, 5 तोंड खड्ड्यात ठेवायचा, एक कानोरी होता ना असं. पण मला हे सांगायचंय की रामानंद सागराने जेव्हा रामायणाची निर्मिती केली तेव्हा त्याने रामायण वाचलं की नाही? जर वाचलं असेल तर रावणाला 10 तोंड पाहिजे होती. नसेल वाचले तर, पण निश्चित त्याने रामायण वाचलेलं आहे, वाचलेलं आहे म्हणून एकच तोंडाचा रावण रामायणात पाहिलं. मला हे सांगायचं आहे. पण आपण आता असं पाहूया, 10 तोंडाचा रावण रामाने मारला. किती तोंडाचा? 10 तोंडाचा रावण रामाने मारला. त्या रावणाने प्रभू रामाची आदिशक्ती सीतामाई लंकेला नेली. युद्ध संपलं आणि लंकेचा राजा बिभीषण झाला. पण बिभीषण राजा झाल्यानंतर 7 समुद्रापलीकडं दुसरा एक रावण होता, शतमुखी रावण. तुम्हाला वाटलं की रावणाला 10 तोंड होती? त्याच्यापेक्षा बलाढ्य एक रावण होता, त्याला 100 तोंड होती. आता तुम्हीच विचार करा खड्डा कसा खोदायचा. आणि तो होताना झोपला तर त्याला जागा किती लागत असेल? इकडे 50, इकडे 50, 50. शतमुखी रावण.
आणि त्या शतमुखी रावणाला जेव्हा समजलं की 10 तोंडाचा रावण मारला गेला आणि लंकेचा राजा विभीषण झाला, त्याने लंकेवर स्वारी केली, लंका जिंकली त्याने, आणि लंका जिंकल्यानंतर विभीषण पोरका झाला. महाराज मी नेहमी सांगतो की ज्याचा बाप मेला त्याची पोरं पोरकी झाली, ज्याची आई गेली त्याची पोरं पोरकी नाहीत, अनाथ. त्याची मुलं कशी आहेत? अनाथ आहेत. पोरकी का सांगतो? जर तुमच्या 30-40 मध्ये तुमची बायको मेली तर तुम्ही गप्प बसणार आहात का? नाही, माझं पोरांसाठी. मग जेव्हा तुम्ही दुसरी पत्नी करता, ती सापत्य पत्नी आपल्या आधीच्या जी मुलं आहेत त्यांना योग्य वावर देत नाही, योग्य संगोपन करत नाही, म्हणून ती शेवटपर्यंत कसे राहतात? पोरकीच राहतात. आणि आई गेली तर ती कशा असतात? अनाथ असतात. असो, आता आपण मी हे का सांगितलं माहितीये का? सत्ता गेली, तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, आणखी कोणी असेल, पंतप्रधान असेल, असं मी बोलणार नाही. कारण आजचे पंतप्रधानच्या बाबतीत बोलण्याच्या योग्यतेचे नाही, त्यांच्या बाबतीत काही बोलायचंच नाही. की जगात ज्यांची ख्याती आहे, पण खुर्ची गेली की माणसं पोरकी होतात. मला हे सांगायचंय, खुर्ची गेली, विभीषणाची तो पोरका झाला, आणि अयोध्येला आला. प्रभू रामाला शरणाला, प्रभू तुम्ही मला लंकेचा राजा केला, पण तो शतमुखी रावण आला, त्याने लंकासर केली, आणि मी आता पोरका झालो. जे पोरके होतात ना, तर त्यांना सुद्धा मदत करणारी आत्या असते. आत्या, जिचा भाव मेला त्याची बहीण आहे, ती बहीण त्या पोरांचा संगोपन करायला पुढे येते, तिला आत्या म्हणतात बरं का. पण मी एवढं सांगू इच्छेन, ते लंकेचं राज्य हस्तगत केल्यानंतर हा देवाकडे आला, देवाला सांगितलं मी आता पोरका झालो, राज्य गेलं, मी काय करायचं? आणि उद्या राजर्षी यज्ञाला सुरुवात करायची होती, सूर्य उदय झाल्याबरोबर. आणि याचं कारण आलं, प्रभू रामाने लगेच तयारी केली आणि शतमुखी रावणाला मारायला सगळं सैनिक घेऊन गेला. महाराज रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, पण शतमुखी रावण रामाला मारताच येईना. मग नारद मुनी तिथे गेले, नारदाने सांगितलं, अरे हा शतमुखी रावण, हे रामा, अरे तुझ्या बापाला सुद्धा मारता येणार नाही, तर त्याला स्वर्गातून बोलावलास तरी सुद्धा हा शतमुखी रावण मारता येणार नाही. मग प्रभू तुम्हीच सांगा, उपाय सांगा, कारण आम्हाला सूर्य उदयाबरोबर राजर्षी यज्ञाला सुरुवात करायची, सगळी तयारी झालेली आहे. म्हणे तुमच्या घरातच औषध आहे, आदिशक्ती सीतामाईला घेऊन या. मला हे सांगायचंय, आदिशक्ती पण आणायची कशी? मग नियुक्ती केली कोणाची? हनुमंतरायाची. हनुमंतराय अयोध्येला आलेले आहेत. अयोध्येला आल्यानंतर वेल होती 2ची, सीतामाई झोपलेली होती. आत जायचं, बाहेर यायचं, आत जायचं, बाहेर यायचं, हात सुद्धा मारता येत नाही कुणाला, कारण ती कोण होती? आदिशक्ती. सीतामाई डोळे उघडले, समजा हाक मारले असते आई, तिने डोळे उघडले असते ना सीतामाईने, तर हनुमंत जळून खाक झाला असता. त्याच ठिकाणी ही शक्ती आहे कुणाची? आदिशक्तीची. ही शक्ती होती कुणामध्ये? गांधारीमध्ये. पण व्यर्थ घालवली दुर्योधनासाठी, योगदान बलिदान व्यर्थ गेलं गांधारी. असो, मला एवढं सांगायचंय. मग हनुमंतरायाने विचार केला आणि त्या मंदिरात उतरलं. महाराज पूर्वीचा काळ होता बरं का, पूर्वीचा काळ होता. पूर्वीची घरं त्याला मंदिर म्हणायचे. पूर्वीची जी घरं होती ना, सीतामाई मंदिरात झोपली होती, म्हणजे ते मंदिर कुणाचं होतं? हनुमंताचं होतं, विष्णूचं होतं, शंकराचं होतं की ब्रह्मदेवाचं होतं? ते होतं घर प्रभू रामाचं. पण त्यावेळेला घराला मंदिर म्हणायचे महाराज. म्हणजे त्रेता, कृत आणि द्वापार या 3 युगामध्ये घर हीच मंदिरं होती. म्हणजे घरामध्ये परमार्थ चालायचा. आत्ताचा काळ बदलला कलियुगामध्ये, आता मंदिरं घरं झाली. मंदिर आता जुगार कुठे चालतो?
जुगार मंदिरात चालतो का? तर तिथे तुम्हाला हटवायला कोणी वाली कोणी हटवणार नाही, तुम्हाला तिथून कोणी हटवणार नाही. कारण ती मालमत्ता कोणाची आहे? पब्लिकची मालमत्ता महाराज. म्हणून वाया चालली पब्लिकची मालमत्ता. असो मला एवढंच सांगायचे. ते मंदिरात हनुमंतरायाने उचललं, त्या ठिकाणी गेले आणि मग प्रभू रामाने सीतामाईला हात मारली. सीतामाई बाहेर आली. एका क्षणात शत्रुके रावण मारला. एका क्षणात नुसतं पाहिलं त्या रावणाकडं तरी रावण मेला महाराज. मला एवढं सांगायचंय, आदिशक्तीचं महत्व, आदि माया जी शक्ती आहे ती प्रणवरूपिणी आहे, अनंत शक्तीची स्वामिनी आहे आणि तिच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. आणखी एक उदाहरण सांगतो मग आपल्या लक्षात येईल. द्रौपदी माता जिची भर सभेत दुसऱ्या सणाने विटंबना केली, तिचे केस ओढीत आणले, तिच्या साडीला हात घातला महाराज, तिची इज्जत लुटली गेली महाराज. कुणाची? द्रौपदीची. देवाला हाक मारली, देव धावत आला, साडी पुरवली, इज्जत राखली, सगळं काही खरंय. पण देवाला हाक मारायची सुद्धा द्रौपदीला गरज नव्हती महाराज, गरज नव्हती. ती आदिशक्ती माया होती. पण जशी हनुमंतरायाला प्रभू रामाची ओळख झाल्याशिवाय त्याची शक्ती प्रगट होणार नव्हती, म्हणून सुग्रीवाच्या बरोबर हनुमंत जायचा, पण समोरचा कोणी दिसला न वानर तर तो पुढे पळायचा. म्हणजे हनुमंताला हे माहीतच नव्हतं की माझी शक्ती काय. ही शक्ती केव्हा कळली? जेव्हा प्रभू रामाचं दर्शन झालं तेव्हा कळली हनुमंतरायाला. तसं सांगतो थोडक्यात. भीमाला बळाचा अभिमान होता. भीमाला किती हत्तीचं बळ होतं? 1200 हत्तीचं बळ भीमाला होतं महाराज. एकदा गांधारी आणि सतीचं वाण घेऊन कुंतीकडे आले. सतीचं वाण घेऊन हे 4 भाऊ गेले होते कुठेतरी फिरायला. भीम तिथे होता आणि उद्या ते वाण फेडायला जायचं होतं कौरवांकडं, म्हणजे गांधारीकडं. तर त्याने एवढी माती गोळा केली, डोंगरच पुढे उभा केला. हत्ती म्हणजे हत्ती करायचा आणि मातीच्या हत्तीवर कुंती माताला बसून आणि वाण फेडायला न्यायचं. हे चौघे आले, पाहतात तर अरे आपलं घर कुठे, आपलं मंदिर कुठे? तेव्हा फिरून गेले, पाहतात तर भीमराज होता. म्हणे काय करतोय? म्हणे आपलं सतीचं वाण फेडायचं, हत्ती बनवायचं. अरे म्हणे हे अर्जुनाने सांगितलं. अर्जुन कुणाचा मुलगा होता? इंद्राचा. इंद्राचा मुलगा अर्जुन. त्याने सांगितलं अरे हा उद्योग कशासाठी करतो? भीमा तू जा स्वर्गामध्ये आणि इंद्राचा ऐरावत घेऊन ये. काय? इंद्राचा ऐरावत घ्यायला स्वर्गाला शिडी लावली महाराज. स्वर्गाला शिडी लावली. भीम स्वर्गात गेला. इंद्राला विचारलं ऐरावत कुठे? म्हणे तुझ्याकडे नुसतं पाहिलं तरी जळून भस्म होशील. पण कोणा सांगितलं? भीमाला. पण भीमाची ताकद किती होती? 1200 हत्तीची ताकद होती. एक कोपर मारला आणि लगेच त्याचे हातपाय बांधले आणि इतका थैला मजबूत होता ना महाराज भीमाकडे. त्या थैल्यात तो हत्ती भरला, काकेत घेतला आणि उतरताना जसा एक एक पायरी उतरायचा त्याचा अहंकार वाढायचा. काय बलवान आहे मी, इंद्राचा ऐरावत काखेत घेऊन चाललो. आणि हे कुंती मातेला समजलं की भीमाचा अभिमान फार बळावला आणि म्हणून कुंती माता खालून शिड्या चढायला लागली. 50% निम्म्या रस्त्यावर कुंती माता गेली. भीमा ये बाळा ये, फार थकला असतील तू, एवढा मोठा हत्ती काखेत घेऊन आलास, ये राजा ये. त्या राजाला तिने कडेवर घेतलं खाली. त्या राजाला, त्या भीमराजाला हत्ती सहित. आता विचार करा वजन कुणाचं जास्त होतं? म्हणजे भीमाचं वजन वाढलं ना. भीमा सहित हत्ती सहित त्याला कडेवर घेतलं. तिला माता म्हणतात. एक म्हण आहे, म्हशीची शिंग म्हशीला कधी जड होत नाही. आणि म्हणून इतका बलाढ्य भीम त्या इंद्राच्या ऐरावता सहित कडेवर घेऊन खाली उतर. त्याचं सांगतो बरं तुम्ही, त्याचं सांगतो. आमच्या द्रौपदी देवीने विचार केला की याची खोड मोडायची आपल्याला. कोणाची? भीमाची. कारण फार बळाचा अहंकार झालेला आहे, गदेचा अहंकार झालेला आहे. नुसती गदा धरकावली ना, हजारो माणसं एक मारून यायची ती गदा. भीमाची गदा प्रसिद्ध आहे महाराज. ती भीमाची गदा तिचं जर मला वाटतंय आता जर तिचं जर ते हे लावलं ना
काय म्हणतात ते शोरूमला, तर प्रदर्शन भीमाची गदा म्हणून अब्जावधी रुपये मिळते पांडवांना, एवढी ती प्रसिद्ध गदा आहे. म्हणजे ती अशी भिरकावली की हजारो माणसं मारायची आणि भीमाने नुसता असा हात केला की ती गदा पुन्हा त्याच्या हातात यायची. युद्ध करायची गरजच नाही हो. मला फक्त एवढंच सांगायचं, एक दिवशी धर्मराजाकडे द्रौपदी असताना, धर्मराज आपल्या महालात आलेले आहेत पण द्रौपदी तिथे नाही. ते विचार करतायत की जेव्हा जेव्हा मी महालात येतो त्यावेळेला द्रौपदी अगदी षोडशोपचारे माझी पूजा करण्यासाठी पाणी घेऊन हजर असते, पण आज द्रौपदी कुठे गेली. एवढ्या द्रौपदी महालामध्ये आली आणि धर्माला तिने फरमान काढलं, उठा मला पाणी प्यायला द्या. धर्माने तिला पाणी दिलं. आता खिडक्या सगळ्या खोलून ठेवा. सध्याच्या मला वाटतं तेव्हा पण अशाच असतील काचेच्या खिडक्या, नाही का? या काचेच्या खिडक्या आहेत ना, याला बाहेरून आतलं दिसत नाही, पण आतल्या माणसाला मात्र बाहेरचं दिसतंय. आणि म्हणून माणसं कधी कधी फसतात बरं का. रात्रीची लाईट पेटवली की आतल्याला बाहेरचं दिसत नाही आणि बाहेरच्याला मात्र आतलं दिसतंय हे त्याला कळत नाही. जो आतमध्ये आहे ना, तो आता आतमध्ये काय करतो हे बाहेरच्याला दिसतंय हे त्याला कळत नाही. त्या खिडक्या उघडून ठेवल्या आणि धर्मराजाला तिने फरमान काढलं, माझे पाय फार दुखतात, माझं अंग दुखतंय, जरा अंग दाबा. कुणाला? धर्माला फरमान काढलं आणि धर्मराजा लागला पाय दाबायला, हात दाबायला लागला. खिडक्या उघड्या होत्या, बाजूने भीमराज चालले होते. भीमाने आतमध्ये डोकावून पाहिलं, हे काय म्हणे अधर्म. आता हे 2 महिने 12 दिवस संपले की द्रौपदी माझ्याकडे येईल आणि हा काय पायंडा धर्माने घातला आणि मलाही असंच सांगेल, माझे हातपाय दाबा, माझं अंग दाबा. मला जमणार नाहीये, कारण मी कोण आहे? भीम. भीम मी भीम आहे, मी धर्म नाही तिचे हातपाय दाबायला. कशाला का? आणि म्हणून ते गारानं देवापर्यंत पोहोचलं. देवाने सांगितलं, मी कुणाच्या म्हणजे उभय त्यांच्या भानगडीत लूटबूट करत नाही. लक्षात ठेवा, नवरा बायकोच्या भानगडीत कुणीही उतरू नये. सुभाषितकार सांगतात, नवरा बायकोची भानगड सकाळी झाली तर संध्याकाळी दोघं एक होतात. म्हणून नवरा बायकोच्या भानगडीत कुठल्याही नातेवाईकाने उतरू नये. कोकणांच्या भानगडीत कोणी उतरायचं नाही. कोकण एवढे भांडतात आणि भानगड संपली की दोघे एकमेकाच्या बरोबर चालायला निघून जातात. आणि पहाटे आलेले पहाटे जर ढग आले आकाशात तर तुम्ही ते आव्हान उपटायचा विचार करू नका की आपला खणून ठेवा, फार ढग आले, आज पाऊस पडल्यास राहणार नाही. सुभाषितकार सांगतात, पहाटेचे ढग हे निष्फळ आहे. पहाटे आलेला ढग कधीच पाण्याचा वर्षाव करत नाही. आणि म्हणून देवाने सांगितलं, मी तुमच्यात लूटबूट करणार नाही. पण भीमाची अवस्था फार कठीण चालली, कारण आता माझ्याकडे येईल, मला हे काम लागेल. आणि म्हणून फार तब्येत खराब झाली. मग कुंतीने विचारलं, मला झालं काय? मग त्याने सांगितलं की मला असा रोग झालेला आहे. पण ते मी देवाकडे सांगितलं, पण देव काही त्याच्यात उतरत नाही. म्हणे माझा निरोप घेऊन जा. मग कुंतीचा निरोप घेऊन गेला. म्हणे मातेने सांगितलं. मग देवाने सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुला मी औषध देतो, पण ते समोर पिंपळाचं झाड आहे, आज रात्री 12 वाजता त्या पिंपळाच्या झाडावर येऊन बैस, मी तुला उपाय सांगतो. त्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसला. फक्त मला आदिशक्ती द्रौपदी मातेचं शक्ती तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी लगेच पहिल्यांदा ब्रह्मदेव आले, नारद मुनी आले, नंतर विश्वकर्मा आला. कोट्यावधी खुर्च्या त्या ठिकाणी मांडल्या गेल्या, मोठा सभा मंडप टाकला गेला. कदाचित त्या मंडपाची आपल्याला सुद्धा कल्पना करता येणार नाही की जे विश्वकर्म्याने बनवलेलं. अशी सभा त्या ठिकाणी सभा मंडप टाकला गेला. कोट्यावधी खुर्च्या त्या ठिकाणी आल्या. 33 कोटी देव आले, 88,000 ऋषी आले. सगळी सभा भरली आणि त्या मुख्य खुर्च्या होत्या. ब्रह्मदेव बसले होते, भगवान शंकर बसले होते, इकडे भगवान विष्णू बसले होते.
मध्ये अध्यक्षपदाची खुर्ची मात्र खाली होती आणि हे सगळं भीम तिथून पाहत होता पिंपलाच्या झाडावरून. सगळे देव आले, 33 कोटी देव आहे, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आहे, पण आता अध्यक्षपदाची खुर्ची खाली आहे म्हणजे अद्याप यांच्यापेक्षा मोठा कोण आहे? म्हणून तो आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. महाराज एवढ्यात नटून थटून द्रौपदी माता आली. द्रौपदी माता आल्याबरोबर 88,000 ऋषी, 33 कोटी देव ब्रह्मा विष्णू महेश्वरा सहित उभे राहिले. आणि द्रौपदी माता जेव्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसली तेव्हा त्यांनी आज्ञा केली बसा. तेव्हा सगळे देव खाली बसले. त्याच्यानंतर यमराज आणि त्यांचे दूत आले. त्यांच्याकडे एकूण 7 घडे होते, त्याच्यातले 6 रक्ताने भरले होते आणि एक रिकामा होता. द्रौपदी मातेने यमराज म्हणे काम बरोबर चालू आहे, 6 घडे भरलेले आहेत, 7वा घडा भरायचा आहे. मग तिने विचारलं हे 6 घडे कसे भरले? म्हणजे हे 6 घडे असे भरले की आपल्या दुर्गा माता देवीने आदिशक्ती मातेने 3 अवतारामध्ये जेवढे राक्षस मारले ते सगळे राक्षसांचे रक्ताचे पाठच्या पाठ वाहत होते. त्या रक्ताने 6 घडे भरले. आणि मग 7वा घडा रिकामा कसा? सांगतो म्हणे माते देवी आदिशक्ती महामाये सांगतो हा जो 7वा घडा आहे तो भरायचा आहे. मग तो केव्हा भराल? म्हणजे जेव्हा कौरव पांडवांचं महाभारतात युद्ध होईल. कौरव पांडवांचं महाभारतात युद्ध होईल आणि त्यावेळेला जे रक्ताच्या पाठच्या पाठ वाहतील त्या रक्ताच्या पाठाने हा 7वा घडा माते भरायचा आहे. पण म्हणे हा भरेल कसा? म्हणे 5 पांडवांकडे बलाढ्य भीम, त्याला शक्तीचा अभिमान झालेला आहे, त्याचा निपात झाला की त्याच्या रक्ताने हा घडा भरणार आहे. इतकं नादाने सांगितलं ते यमराजाला. असं आहे का म्हणे? मग कशाला वेळ घालवता, उशीर कशाला लावता? तो बघा म्हणे त्या पिंपलाच्या झाडावर भीम बसलेला आहे. तसेच यमराज उठले त्याला आणायला, म्हणजे त्याचा वध करायचा आणि त्याच्या घड्याने 7वा घडा भरायचा. त्याने तेवढं पाहिलं यम इकडे येतात, तशीच उडी टाकली. उडी टाकलं, डोळे उघडले तर तिथे सभा नाही, ब्रह्मा विष्णू महेश्वर नाही, यमराज नाही, ते 6 घडे भरलेले आणि 1 घडा रिकामा, तोही नाही. 33 कोटी देव नाही, 88,000 ऋषी नाही. मग मात्र कापायला लागला. घरी आला आणि सांगितलं माते मला आज कळलं तू कोण आहेस, तू आदिशक्ती महामाया आहेस हे आज कळलं माते. आजपासून रोज तुझ्या दर्शनाशिवाय मी आपल्या महालात प्रवेश करणार. आपण महाभारताकडे वळला तर द्रौपदी मातेने सांगितलं कुंतीला, हे कुंती माते मी तुझी सून नाही, हे कुंती माते मी पांचाली नाही, 5 पांडवांची पत्नी मी नाही, मी द्रुपद राजाची द्रौपदी म्हणून मी कन्या नाही. मी या जगात तुम्ही जसं माझ्याकडे पाहता तशी मी नाही, मी आदी माया महाशक्ती आहे, मी जे ठरवीन ते होईल. तर इथेच थांबवायचं आहे. ही मुद्दा मी कथा आपल्याला सांगितली कारण या 2 कथा देवी महात्म्यात नाहीत की देवीने जे अवतार घेतले त्याच्यापैकी या दोन्ही सात्विक अवतार आहेत. आणि सात्विक अवतारात राहून त्यांनी इतकी महान असं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून हे अवतार पाहिल्यानंतर निळोबारायांना समजलं की या जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर आदिशक्ती प्रणव रूपिणी महामाया. अगदी आपण विचार केला ना, तुझ लागे येथे बोलावे एवढा निष्ठुर निरोबर आहे की स्वतः जेव्हा तुकोबऱ्या निर्धामाला गेले
तुकोबराय वैकुंठाला गेले हे जेव्हा निळोबरायांना समजलं, त्याने 40 दिवस अनुष्ठान केलं. किती दिवस? 40 दिवस अनुष्ठाना इंद्राच्या काठी बसले महाराज. स्वतः पांडुरंग आले. निळोबा, निळोबा, अरे डोळे उघड, मी पंढरीचा भगवान पांडुरंग आहे, तुझ्या समोर उभा आहे, डोळे उघड. त्याने सांगितलं, तुझं लागे येते देवा, मी तुझा धावा केलेला नाही, तू कयाचा धावा करीत असे. निळा म्हणे, आम्ही न ओळखूची देवा, मी देवाला ओळखीत नाही. तू पंढरपूरचा पांडुरंग असतील, पण मी तुला ओळखीत नाही. मी तुकोबांना ओळखतो, मी तुकोबांचा धावा केलेला आहे. तुकोबाराय आले तरच मी डोळे उघडीन, अन्यथा नाही. इतका निष्ठुर निळोबाराया. पण ती निष्ठुरता त्यांची, देवीचं महात्म्य पाहिल्यानंतर त्यांची निष्ठुरता गेली आणि तिने ते निळोबा अभंगातून सांगतात, दोही डोळा घालून वाती, दोन्ही डोळ्यात वाती घालून. बरं का, हे जे वाती आहेत ना, आत्मज्योती बुझ नाही जाती, या वाती होत्या. बरं का, जे डोळे आहेत ना, तुम्ही जेव्हा तुमचा प्राण निघून जाईल ना, प्राण त्या दिवशी या वाती दिसतील. प्राण निघून गेल्यानंतर वाती दिसते. तशात वाती, मला वाटतं तेल कमी पडलं की काय, त्याच्यामुळं वाती जरा बिघडल्यात, चष्म्यावर आल्यात. ज्याचा चष्मा लागला ना, आपण समजायचं की म्हणते काहीतरी तेल बिघडलं म्हणा, किंवा तेलात पाणी पडलं म्हणा, किंवा तेल संपलं म्हणा, काहीतरी कारण आहे म्हणून वात बिघडली, नाही का. आत्मज्योती बूझ नाही जाती, नाही जागत नाही सोती, झिलमिल झिलमिल निशिदिनी चमके, जैसा निर्मळ मोती. बरं का, आत्मज्योती बूझ नाही जाती. जी आत्मज्योती आपल्याला काय करायचे, जागृत करायची. बरं का, या कुंडलिनी शक्ती जी आहे, या बेंबीच्या ठिकाणी ती आहे, नामस्मरणाने ती जागी होईल आणि पश्चिम मार्गाने ती वर येईल. वर आल्यानंतर तिथून एक तळ आहे, ते तळ तिथे पाझरायला लागेल महाराज. त्या तळ्याला म्हणतात प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमाविन नाही समाधान. आणि म्हणून जे दोही डोळा घालून वाती, म्हणजे निळोबारा सांगतात की माझ्या दोन्ही डोळ्यात वाती घातल्या आणि वाती घालून तुमची काय करतो, वाट पाहे दिवस रात्री, रात्रंदिवस तुमची वाट पाहतो. कारण डोळे अंजन भेटे तेव्हा दृष्टीची फाटा फुटे आणि पाहिजे ते प्रगटे महानिधी. माऊलीचं सुंदर गीतेत वर्णन आहे. तरी मी कधी कधी विचार करतो त्याच्यावर, की डोळे अंजन भेटे तेव्हा दृष्टीची फाटा फुटे, पाहिजे ते प्रगटे महानिधी. समजा तुमच्या डोळ्यात अंजन घातलं, दृष्टीला फाटा फुटला आणि इथे पाहिल्यानंतर इथे ते महाधन असेलच का, किंवा ते प्रगट होईलच का? नाही. महाधन जमिनीत पुरलेलं आहे, ते डोळ्यात अंजन घातल्यानंतर तुम्हाला दिसेल, ते प्राप्त होईल. पण ते पुरलेलं असेल तर, जमिनीत नसेल तर ते कसं प्रगट होईल? जे अप्रगट आहे ते नाहीच. लक्षात का? आणि म्हणून माऊली सांगते, डोळ्या घालित अंजन दिशे भूमिगत धन, परी पाहिजे लोचन पायाळूचे. माऊली पुन्हा मागे आली, अरे असं नाही होणार, पाहिजे ते महानिधी प्रगट होणार नाही. मग माऊलीने पुन्हा दुसरी ओवी टाकली, त्याच्यावरच ओवी टाकली दुसरी, की डोळ्या घालिता अंजन. डोळ्यात अंजन घातलं ना तर भूमिगत दिशे धन, भूमीत पुरलेलं धन दिसेल. पण त्याच्यासाठी परी पाहिजे लोचन पायाळूचे. आता आम्ही पायाकडून आलोय का? ज्याचा जन्म, म्हणजे जी व्यक्ती पायाकडून जन्माला आली त्याच्या डोळ्यात अंजन घातलं तर तुम्हाला धन दिसेल. अन्यथा आपण सगळ्यांनी जरी अंजन घातलं तरी तुम्हाला धन दिसणार नाही. पण तुम्ही म्हणाल माऊलीने गीतेची ओवी टाकली, खोटी आहे. तर ओवी खोटी नाही, खोटे आम्ही आहोत. आम्ही डोक्याकडून जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून निरोबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतो, केव्हा वेळीला दावणी केव्हा
तू माझ्या हाकेला धावून ये आणि मला प्रेम पाळणा दे. आता हा जो प्रेम पाळणा आहे, जरी स्तनी शब्द वापरलेला आहे तरी इथे स्तन हा म्हणजे सध्याची जी स्थिती आहे त्याचा तो ग्राह्य शब्द नाहीये. जशी कासवी दृष्टी आहे, कासवीला स्तन नाही, कासवीला दूध नाही, पण सांगतात की कासवीच्या दुधाच्या तुपाने, कासवीच्या दुधाचं तूप जर डोळ्यात घातलं तर चष्मा घ्यायची गरज. कासवीच्या दुधापासून त्याच्या सायेपासून तूप तयार करायचं, कासवीच्या दुधाच्या सायेपासून गरम करून, आणि ते तूप डोळ्यात घालायचं की चष्मा लावायची गरज कधीच नाही महाराज. तुम्ही मेले तरी डोळे मात्र जगत पाहतील, मेले तरी जगत पाहतील. पण एवढा उद्योग करून मला वाटत नाही तुपाची प्राप्ती होईल, नाही का. प्रेम पाळणा पाहिजे स्तनी. इथे एक वेगळं मर्म या ठिकाणी निरोबरायाने टाकलेलं आहे. कारण आपण जर विचार केला तर हे असे निरोबराय सांगतात, केव्हा येशील धावून. आणखी आपण जर पुढे पाहिलं तर आमच्या जनाबाई सांगतात, हे आता घायचंच नाही, कारण 9च्या पुढे चाललो आपण, नाही का. 9च्या पुढे चाललो. ये ग विठाबाई माझ्या पंढरीची आई. हे कोण सांगतात? जनाबाई. विठाबाई म्हणून हाक मारतात. त्या अर्थी सांगतो की तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, महाकाली जी आहे ती तमोगुणी, सरस्वती ही सत्वगुणी, आणि कोल्हापूरची महालक्ष्मी रजोगुणी. या तिन्ही देवी 3 गुणांच्या, पण या तिन्ही गुणांचा बाद करून शुद्ध सत्वगुणी विठाबाई, शुद्ध सत्वगुणी विठाबाई. म्हणून नाथ महाराज सांगतात, लढिवाला ताने एका जनार्दने कृपा असू देणे मजवरी. कुणाची कृपा मागतात ते? की जी शुद्ध सत्वाची आहे तिच्याकडून कृपा मागतात. आमचे नामदेव महाराज सुद्धा सुंदर सांगतात हो बरं का, अगे तू माऊली संतांची सावली, आठविता झाली प्रेम पाळणा. आगे तू माऊली संतांची सावली. कुणासाठी सांगतात नामदेव महाराज? की हे आदिशक्ती माया, तू कोण्या जगामध्ये आहेस, तू या जगाची माऊली आहेसच, पण तू संतांची सावली आहेस, आणि म्हणून संत आहे, म्हणून संत आहे. लक्षात का? आठविता घाली प्रेम पाळणा. संतांनी तुझी आठवण केली की लगेच तू त्यांना काय देते? प्रेमाचा पाळणा देऊन त्यांना काय करते? तू प्रेमाचा पाळणा देऊन तू त्यांना काय करते? म्हणजे त्यांची तहानभूक हरपते. आणि अशा पद्धतीने त्याच्या पुढे आपण गेलो, त्राहे कृपा दृष्टी पाहे आणि येऊन या राजा हृदयामध्ये. म्हणजे हा जो निळोबारायांचा अभंग आहे ना, तर हा जो अभंग आहे म्हणजे निळोबारायांवर कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं नाही. कृत त्रेता द्वापार या तिन्ही काळामध्ये तेव्हा जेव्हा देवांवर संकट आलं, संकट आल्यानंतर त्याने देवीचा धावा केला. स्वार्थ आहे. आम्ही सुद्धा स्वार्थ बुद्धीने सगळं करतो महाराज, पण निळोबाराया स्वार्थी नव्हते. निळोबाराया कोणत्याही प्रकारचं संकट आलं नव्हतं, तर ते सांगतात की आदिशक्ती दोन्ही डोळ्यात वाटी तेल घालून मी तुझी वाट पाहतो बरं का. आई तू केव्हा धावून येशील आणि केव्हा मला प्रेम पाळणा देशील. कारण प्रेम पाळणा जो आहे तो तसा प्राप्त होणारा नाहीये. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे तुझी विश्वाची जननी. नामा म्हणे कोण आहे? त्या विश्वाची जननी आहेस बरं का. आणि क्षीराब्दी निवासिनी जगदंबे. आता आपल्या लक्षात येईल, क्षीराब्दी निवासिनी. आता क्षीराब्दी मध्ये कोण राहत होता? भगवान विष्णू. मग पुढे काय सांगतात? जगदंबे. हे जगदंबे माता तूच. नामा म्हणे तुझी.
विश्वाची जननी हे जगदंबे, या विश्वाला तू जन्माला घातलेला आहे. हे संपूर्ण विश्व तुझी लेकरं आहेत आणि तू आता कुठे आहे? क्षीराब्दी निवासिनी. तू आता क्षीराब्दी म्हणजे क्षीरसागरात वास करून राहिलेले आहेत. हे जगदंबे. नामदेव महाराज बरं का, येई तू हरिरूपे, विठ्ठल स्वरूपे, कलिकाल काफे नाम घेता. नामदेव महाराज सांगतात, येई तू हरिरूपे, हे जगदंबे माते, तू आता हरीचं रूप घेऊन ये. विठ्ठल स्वरूपे, तू आता विठ्ठल स्वरूप हो. आणि म्हणून पांडुरंगाला शुद्ध सात्विक आता कट्यावर हात ठेवून आणि फक्त जगाकडे पाहतात. चालू द्या, जुगार खेळा, दारू प्या, अद्याप बलात्कार करा, अधर्म, वाईट प्रवृत्ती कसेही वागा, कमरेवर काही घेणं नाही, जगाशी काही घेणं नाही. लक्षात का? मी का सांगतो तर निळोबराया तिथपर्यंत पोहोचले होते, तिथपर्यंत पोहोचले होते. आणि म्हणून निळोबरायाने सांगितलं की केव्हा येशील धावून, तू केव्हा धावून येशील. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ निळोबरायांच्या ठिकाणी नव्हता. असे निळोबराया पुन्हा ती धावून आली नाही बरं का, निळोबरायांच्या हाकेला धावून आली नाही. कारण निळोबरायांना तसा प्रसंगच नव्हता धावून येण्यासारखा, आणि धावून येत नाही म्हणून निळोबा तिसऱ्या चरणात पाचे प्राण ठेविले कंठी, पाचे प्राण ठेविले तुझची भेटावया, तुझ्या भेटीसाठी तू धावून यावी, मला भेटी द्यावी म्हणून माझा प्राण कंठात आलेला आहे. तरी सुद्धा देवी आली नाही. तरी सुद्धा देवी निळोबारायांना भेटण्यासाठी आली नाही. पुढे पाहू आपण, पण पुढे पाहू तर सवर्ण व्हायला आले नाही काय. मला वाटतं न पाहिलेलंच बरं होतं. पुढे न पाहिलेलं पाठीमागेच पाहूया. घरी निष्ठुर हो विठाबाई. शेवटच्या चरणात निळोबारा सांगतात. अगदी आपण नाथांच्या एका भारुडाचा विचार केला तर अनादि निर्गुण प्रगटली भवानी. जी भवानी माता जी आहे, आदिशक्ती माता आहे, जी दुर्गा माता आहे, जिथे आपण या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करून राहिलेलो आहोत, ती कशी आहे? अनादि आहे, निर्गुण आहे. मी तिथे सांगितलं बादशाहीला की आमचा तो देव हातापायावी. आमच्या देवाला हात नाही, पाय नाही, डोके नाही, कान नाही, काहीच नाही, त्याला देव म्हणतात बरं का. आमचा तो आमचा देव आहे. तसं म्हणजे हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी. बरं, ती निर्गुण प्रगटली राक्षस मारण्यासाठी. मोह महिषासूर म्हणजे हे सगळे महिषासूरच आहेत बरं का महाराज. माझ्यासहित जेवढे बसलेत, कुठे कोणी बसले असतील, कोणी झोपले असतील, ते पण महिषासूरच. ते मारण्यासाठी आदिशक्तीने अवतार घेतलेला आहे. मोह महिषासूर मर्दना लागुने, त्रिविध तापाची करावया. अध्यात्म, आदिभौतिक, आदिदैवी हे तीनच ताप जगात आहेत. एकूण ताप किती आहेत जगात? फक्त 3 ताप आहेत. जसं 5पासून 25 झाले, आता मला वाटतं 3 लाख रोग आहेत. म्हणजे एका तापाचे किती आहेत? 1 लाख एवढे रोग हे. आणि प्रत्येक रोगाबरोबर हॉस्पिटल. आणि आता तर विचारतच नाही, आता तर भरमणच काढलं मोदी साहेबांनी. म्हणजे गणती करायची महाराज.
तुमच्या पुणेची लोकसंख्या जर 1000 असेल तर या गावासाठी 10 डॉक्टरांची निर्मिती आहे. 100साठी 1 डॉक्टर तयार झाला पाहिजे असं मोदी साहेबांचं आव्हान आहे. आता बरं होईल ना आपल्याला पण म्हणजे ताटकळत बसायला नको, नंबर कधी लागेल, डॉक्टरच नंबर घेऊन बसेल, गिरायकाची वाट पाहत बसेल डॉक्टरच. 100 गिरायकांबरोबर 1 डॉक्टर, म्हणजे असं मोदी साहेबांचं आव्हान आहे. असं आपला तो विषय नाही. मी एवढं सांगतो की विविध तापाची करावया झाडणी आणि भक्ता लागी तू पावशी निर्वाणी ही आदिशक्ती जगदंबा माता भक्ताला पावते. पण सुंदर शब्द वापरलाय नाथ महाराजांनी, निर्वाणी. तुम्ही आजच प्रयत्न कराल तर ते तुमच्या हाकेला येणार, शेवटच्या वेळेला येईल. आणि शेवटच्या वेळेला आली. निळोबाचा निळा म्हणे, माझ्या आई न घरी निष्ठुर व विठाबाई. एवढी हाक निळोबारायांची या आमच्या दुर्गा मातेने, या प्रणवरूपीने आदिशक्तीने ऐकली महाराज. आणि ती अशी तशी आली नाही. देव बोलतो बाळमुखातून, देव डोळतो उंच पिकातून. उंच पिकातून देव डोळतो महाराज. पण जेव्हा उंच पीक येते ना तर त्याचा अंकुर ससा खातो. त्या उंच पिकाचे अंकुर ससा खातो आणि देव बोलतो बाळमुखातून. आणि म्हणून ही देवी आमच्या निळोबरायांच्या हाकेला ओ देत या ठिकाणी प्रगट झाली. पण ती प्रगट झाली कबीरांच्या शरीरातून. कबीरांच्या शरीरात तिने प्रवेश केला आणि या जगाला तिने काय केलं, सुंदर आशीर्वाद दिला. जगाला आशीर्वाद दिला, तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. बरं का महाराज, कबीर महाराजांच्या ती प्रगट झाली आणि कबीर महाराजांच्या मुखातून संपूर्ण विश्वाला तिने आशीर्वाद दिला. माऊली सारखं हे विश्वाची माझे. परत आपल्या बाजूला जायचंच नाही कारण वेळ फार होती. एवढंच मी सांगू इच्छितो की कबीरांच्या रूपाने ही आदिशक्ती माता प्रगट झाली आणि जगाला तिने वर करून आवाहन केलं, तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. पण तुझं चांगलंही होईल, तुझं भलंही होईल. पण एक गोष्ट कर गड्या, हे गड्या एक गोष्ट विसरू नको, अरे गुरुनाथ की सेवा करले भाई. गुरुची सेवा करा. अरे भूके को कुछ देना. जो भुकेलेला आहे ना, भुकेलेला अन्न द्या, तहानेला पाणी द्या. आणि ज्याला कपडे नाहीत ना त्याला जुने कपडे द्या. ज्याच्या पायात चप्पल नसेल अरे फाटकी चप्पल त्याला द्या. भूके को कुछ देना. ज्याला भूक लागली त्याला खायला द्या. कोण सांगतात? देवी सांगते. कुणाच्या मुखातून? कबीरांच्या मुखातून. भूके को कुछ देना. गुरुनाथ की सेवा करले भाई. गुरुनाथ आपल्या सद्गुरूची सेवा करा. भुकेलेला अन्न द्या, तहानेलेला पाणी द्या, भुकेलेला हातावर भाकरी द्या. आमचे गाडगे बाबा सांगतात जाऊ द्या, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे ते पुढेही सांगतात की साहेब घर का हिसाब यारो जमा बंदिशी रखना. साहेब या जगाचा एकच साहेब आहे बरं का. पण तसे साहेब भरपूर आहेत. आता तुम्ही जर गोडाऊनला जात असाल ना तर प्रत्येक गोडाऊनमध्ये कितीतरी साहेब, प्रत्येक डिपार्टमेंटचा साहेब वेगळा, प्रत्येक डिपार्टमेंटचा साहेब वेगळा. बरं त्या साहेबांची टक्केवारी आहे. म्हणजे सुपरवायझर पण साहेब, त्याच्यावरचा साहेब, त्याच्यावरचा साहेब, त्याच्यावरचा मॅनेजर साहेब आणि त्या मॅनेजरचा वरचा जो साहेब आहे तो वर्षातून एकदा येतो कंपनी. मॅनेजरच्या वरचा एक साहेब आहे. काही कामगारांना तो माहीत सुद्धा नाही, म्हणजे ड्युटीवर नाहीत ना. म्हणजे साहेब आला कंपनीला भेट द्यायला, पण आमची ड्युटीच नव्हती. म्हणे तुम्ही होते का? म्हणे आम्ही फस करून आलो. साहेब 3 वाजता आला, आमची ड्युटी संपली. कोण थांबायला तयार आहे? साहेब आहे ना, साहेबाचा बाप येऊ. आम्हाला काय घेणे पगार पिलायचे ना. लक्षात मला काय सांगते, साहेब घर का हिसाब यारो जमा बंदिशी रखना. तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. कोण सांगते? जगदंबा माता सांगते. साहेब घर का, या जगाचा जो बाप आहे त्याचा हिसाब मात्र मोठी वही घ्या. त्या मोठ्या वहीवर हिसाब लिहा. आज किती नामस्मरण केलं, आज किती वाईट केलं, किती चांगलं केलं. चांगलं केलं ते एका पानावर लिहा बरं का. आणि वाईट केलं जमा. तुमच्याकडे वही असेल ना,
तर त्याचे 2 रकाने असतात, जमा खर्च. जमेमध्ये चांगलं लिहा, जेवढं चांगलं केलंय तेवढे जमेत लिहा, आणि खर्चामध्ये जेवढं वाईट केलंय तेवढं खर्चात लिहा. पण लिहा, साहेब घर का हिसाब यारो जमा बंदिश रखना, उत्तम लिहून ठेवा. शेवटच्या क्षणाला तुम्हाला उपयोग आल्याशिवाय राहणार नाही. इस दुनिये में भील भलाई कर ले बाबा अपनी. कबीर महाराज सांगतात, नवे नवे कैबऱ्यांच्या मुखातून जिला निरोपायाने हाक मारलेले ती माता सांगते, इस दुनिया में भील भलाई कर ले बाबा अपनी. अरे माणूस म्हणून जन्माला आलास ना, माणसाचं कर्तव्य काय? अरे ज्याने देव दिला दान त्याचे करावे भजन. कशासाठी आलास तू? भील भलाई कर ले बाबा अपनी. अरे तुझं भलं होईल, भलं कशाला का? नर नारायण नर करणी करतो, नर का नारायण बन जा. तुम्ही जर कर्म केले ना तसे तर तुम्ही देव व्हाल, देव. बरं का? भील भलाई कर ले बाबा अपनी, दुर्जन का संग मत कर ले भाई. दुनिया बडी तुफानी. फक्त दुर्जनाची वाईटाची संगत करू नका. मी मागे बादशाला सांगितलं बरं का, की संगत अशी करायची आहे. हत्ती चालला होता जंगलातून, तिकडनं बकरी आलेली आहे. हत्ती विचार करतो, आता सोंडेला मुरगळून टाकीन. बरं का? एवढ्यात त्याने हत्तीच तो त्याने विचारला तिला, कोण तू? हत्तीचा आवाज येतो, कोण तू? तिने हळूच सांगितलं, मी सिंहाची मावशी. काय सांगितलं? तुम्ही मला विचारता का? मी सिंहाची मावशी. मग हत्तीचा पारा खाली उतरला, त्याची ताकद खाली आली. असं का म्हणे, तू सिंहाची मावशी का? कुठे जायचे तुला? मग लगेच त्याने सोंडीने हळूच उचलली, फुलासारखी आपल्या मस्तकावर बसवली, आणि तिला जिथे उतरायचं होतं, जिथे जायचं होते तिथे निघून तिला सोडली. म्हणून दुर्जन की संगत मत कर यारो. दुर्जनाची वाईटाची संगत कधीच करू नका. चांगल्याची संगत करा, मोठ्याची संगत करा. मोठ्याची म्हणजे श्रीमंताची नाही. आता आम्ही मोठे कुणाला म्हणतो? जो श्रीमंत आहे तो मोठा. इथे मोठा म्हणजे थोर, जे थोर थोर होऊन गेले. तुकोबराया, नाथ महाराज, नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबराया, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशीगणी लागेपाई, या थोर थोर विभूतींना शरण जा. तुमचं तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं फार फार चांगलं होईल. कहत कबीरा सुन भाई साधू, बोले दिल से बाता. कहत कबीरा सुन भाई साधू, बोले दिल से बाता. प्रभु नाम तू भजले प्यारे, वही सबका दाता. काय सांगितलं शेवटचं? तुला करायचं असेल ना तर प्रभू रामाचं नामस्मरण कर. तू जगाचा दाता आहे, जगाचा बाप आहे. तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. ज्ञानेश्वर माळ आहे, आणि या 7व्या माळ्यावर मदतसारख्या पामराला आपल्या या कोंढेरी ग्रामस्थांनी आमंत्रित केलं. फार अभिमान वाटतो की तुम्हा या कोंढेरी गावची सेवा मध पामराकडून, मध पामर आहे काय थोर पण पायाचे वाहन पायी बरी, तुम्ही आमंत्रित केलं. तुमची सेवा मध पामराकडून घडली, ही मग माझे भाग्य समजते. त्याचप्रमाणे मी सर्व सातकरी मंडळी, काही पाहुणे मंडळी आहे, काही ग्रामस्थ आहेत. त्याचप्रमाणे आमचे आकाश महाराज लिहे मृदुंगमणी, आणि आमचे नातेवाईक बरं का ते मृदुंगमणी सत्यम केने, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं मी महाराज कधीच कोणाचं गुणगान गात नाही, कोणाच्याच बाबतीत कधीच बोलत नाही असं. आणि बोलणंही बरं नाही,
कारण जो जो स्तुती करणे तो तो होय निंदागा. आपण ज्याची स्तुती करतो तो उद्या निंदेला सुद्धा पात्र होतो. आणि स्तुती केल्यानंतर माणूस जरा आतून फुटतो, आतून फुटतो स्तुती ऐकल्यानंतर. म्हणून स्तुती ज्याने केली त्याच्यावर त्याचा परिणाम आहे महाराज. तरीसुद्धा कीर्तनकार फार 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 स्तुती करतात, हो फार स्तुती करतात. आणि त्या स्तुतीचा परिणाम त्या कीर्तनकारालाच भोगावा लागतो. आणि म्हणून आम्ही कोणाची स्तुती करत नाही. आणि स्तुती न केल्यामुळं आम्हाला कोणी बोलवत नाही. तशा ती नाडी ओळखली पाहिजे. नाडी स्तुती कोणाची करायची. जो 1000 किलोमीटरहून कीर्तनकार येतो तो विचारतो इथे कुणाचं वर्चस्व आहे पारमार्थी अमुक, मग त्याची मोठेपणा करायची. त्याची मोठेपणा केली की मग तो सांगतो तुमचं लावतो घ्या पुन्हा लावतो. त्याच्या पुढे फार मोठे महाराज आम्हाला भेटतात म्हणजे आमचं कीर्तन लावा ना, तुम्हाला तिकडे देतो. फार म्हणजे अवस्था इतकी कठीण सध्याची, फार कठीण अवस्था आहे. तुम्हाला इकडे मला तिकडे म्हणजे असो. तो आपला विषय नाही. आपलं कार्य संपलेलं आहे. दुर्गा माता या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. अद्याप 2 दिवस तिचं वास्तव्य आहे. अद्याप 2 दिवस